आणि यानंतर आता बातमी धुळ्यातून आहे। लाडकी बहीण योजनेचे निकष डावलून लाभ घेतलेल्यांचं हे प्रकरण आता समोर आलेलं आहे। तर महिलेचं जॉईंट अकाउंट असल्यामुळे मुलाच्या खात्यात योजनेचे पैसे आल्याचं या महिलेनं सांगितलं आणि धुळ्याच्या नकाने गावातील महिलेनं लाडकी बहीण योजनेचे हे पैसे परत केले। तर पडताळणीनंतर महिलेनं लाडकी बहीण योजनेचे 7,500 रुपये परत केलेत। दरम्यान या महिलेचा मुलगा जो आहे तो पोस्टमन असल्याचं कळत आहे। जेव्हा आम्ही आईचा फॉर्म भरला तेव्हा फॉर्म भरत असताना चुकून ते आधार कार्ड माझं दिलं गेलं आणि जेव्हा आधार कार्ड आम्ही फॉर्म सबमिट केला आणि जेव्हा सर्वांचे पैसे सारखे पडले तेव्हा आम्ही आईचे पैसे चेक करत असताना ती घटना लक्षात आली की पैसे नामे माझ्या नावाने जमा झाले। तर सदर घटनेची माहिती भेटताच आम्ही सदर कलेक्टर ऑफिसला निवेदन व बाल विकास अधिकारी यांना साहेबांना निवेदन देऊन ते पैसे स्वतःहून जमा केले। प्रशासनाने आमच्याकडनं मागणी केलेली नाही। धुळे जिल्ह्यातील ज्या नकाणे गावच्या भिकूबाई प्रकाश खैरनार यांनी 30/9/2024 रोजी अर्ज करून स्वतःहून त्यांनी अर्ज केला की माझ्या मुलाचा आधार कार्ड माझ्या अर्जाला लागल्यामुळे माझ्या मुलाच्या अकाउंटला जे काही पैसे गेलेले आहेत ते पैसे मी परत करते असं तिने अर्ज करून घेऊन तिने आमच्याकडे ॲप्लिकेशन केलं। आम्ही त्याची चौकशी केली आणि मग त्यांच्या अनुषंगाने आम्ही ते पैसे त्यांच्याकडनं जमा करून घेतलेले आहेत। दरम्यान या प्रकरणावरून महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक ट्विट केलंय। धुळ्यातील भिकूबाई खैरनार यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारा लाभ हा त्यांच्या स्वतःच्या खात्यामध्ये मिळायला हवा असं त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलंय। तर बँक खात्याऐवजी त्यांच्या मुलाच्या आधार कार्डला संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा झाल्यामुळे सदर योजनेचा लाभ बंद करून मिळालेली रक्कम ही सरकारला परत करण्यासंदर्भात त्यांचा अर्ज प्राप्त झालाय। या घटनेचा संदर्भ सरकारच्या वतीने लाभार्थ्यांकडून लाभ परत घेतल्याचं चुकीचं वृत्त प्रसिद्ध केलं जात असून अशा चुकीच्या माहितीला आपण बळी पडू नये ही नम्र विनंती। अशा प्रकारे कोणतीही सरसकट अर्जांची फेरछाननी सुरू नाहीये असं आवाहन आदिती तटकरे यांनी केलंय।